हॅलो नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। तर बघा, सर्व बहिणींसाठी अतिशय चांगली खुशखबर आहे। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा मित्रांनो, काल तारीख होती 14 सप्टेंबर। कालपासून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे म्हणजे तिसऱ्या हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। तर बघा, तिसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये भरपूर महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर बघा, ज्या महिलांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नव्हता, तर अशा महिलांच्या खात्यात डायरेक्टली तिन्ही महिन्याचे एक साथ 4500 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत। मी तुम्हाला आता स्क्रीनशॉट दाखवणार आहे, सर्व माहिती लाईव्ह दाखवणार आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, आता अशा पण महिला आहेत की भरपूर महिलांनी कमेंट सुद्धा केलं होतं की आम्हाला अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये। तर त्या महिलांनी काय करायचं आहे, त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून त्यांचे सर्व डाऊट क्लिअर होतील। आणि अशा सुद्धा महिला होत्या की त्यांचं मत असं होतं की आम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत, तिसऱ्या हप्त्याचे पैसे आमच्या अकाउंटमध्ये आलेले नाहीत, तर ते कधीपर्यंत येतील याच्याविषयी सुद्धा सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की गव्हर्नमेंट योजना संदर्भात तुम्हाला सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर बघा, आज किती वाजेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील याच्याविषयी सुद्धा सर्व माहिती सांगणार आहे। चला तर आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी असा आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू केलेली आहे। तर आता महाराष्ट्र सरकारने ही योजना का लागू केलेली आहे ते तुम्हाला समजलेलेच आहे। आता मी तुम्हाला डेट सांगणार आहे। तर बघा, 14 सप्टेंबर म्हणजे कालपासून, आज तारीख आहे 15 सप्टेंबर, आज सुद्धा काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील, काही महिलांच्या अकाउंटमध्ये आज सुद्धा पैसे जमा होणार नाहीत, हा मुद्दा समजून घ्या। तर बघा, काही महिलांच्या अकाउंटमध्ये काल पैसे जमा झालेले आहेत। तर बघा, आज तारीख आहे 15 सप्टेंबर, आज काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत। ठीक आहे। आता आज काहींच्या होतील, उद्या काहींच्या होतील 16 तारखेला, काही महिलांच्या अकाउंटमध्ये 17 तारखेला सुद्धा पैसे जमा होतील। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, 19 तारीख ही सांगण्यात आलेली आहे। तर 19 तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे पैसे येण्यासाठी। काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे हे लवकर जमा होतील, तर काही महिलांच्या अकाउंटमध्ये थोडा वेळ लागू शकतो, परंतु पैसे हे 100% सर्वांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे आणि त्यांचं आधार कार्ड सुद्धा बँक सेव्हिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे, म्हणजे आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, तर त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत। कोणीही काळजी करण्याची गरज नाही। कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर महिलांनी कमेंट्स करून सांगितले होतं की दादा, आम्हाला पैसे मिळाले नाहीत, कधीपर्यंत मिळतील, आम्ही आमचा फॉर्म खूप दिवस झाला अप्रूव्ड झालेला आहे, तरी सुद्धा पैसे मिळाले नाहीत। तर बघा, तुम्हाला टेन्शन घ्यायचं गरज नाही, सर्वांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील। काहींच्या अकाउंटमध्ये काल पैसे जमा झालेले आहेत, काहींच्या अकाउंटमध्ये आज होतील, काही महिलांच्या अकाउंटमध्ये उद्या होतील, काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे परवा जमा होतील। अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये, पैसे सर्वांना मिळणार आहेत। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र सरकारकडे आतापर्यंत 2 कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्यामधील काही दिवसा अगोदर लाखो महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा करण्यात आलेले होते। तर बघा, 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये हे 3000 रुपये जमा करण्यात आलेले होते। त्यावेळेस तुम्हाला जर 3000 रुपये मिळालेले असतील तर यावेळेस तुम्हाला फक्त 1500 रुपये मिळतील, कारण की हे जे 1500 रुपये मिळणार आहेत तुम्हाला, हे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला यावेळेस मिळतील। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, महत्वाचा मुद्दा असा आहे की परंतु त्यांना या योजनेचा पैसा मिळाला नाही, त्याचप्रमाणे नवीन अर्ज करणाऱ्या महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत आहेत, अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। तर बघा, ज्या महिलांनी नवीन अर्ज केलेला आहे त्यांना अगोदर 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, तर त्या महिलांनी काळजी करण्याची गरज नाहीये। तुम्हाला डायरेक्टली तिन्ही महिन्याचे 4500 रुपये तुमच्या अकाउंटवरती मिळणार आहेत। ठीक आहे। तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्हाला तिन्ही महिन्याचे पैसे मिळतील। त्याच्यानंतर बघा, आता महत्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्र सरकारने 14 सप्टेंबर 2024 रोजी या योजनेअंतर्गत उर्वरित लाखो महिलांच्या खात्यामध्ये तिसरा टप्पा जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। संदर्भात अनेक महिलांच्या मोबाईलवर SMS पण आलेला आहे। तर सरकारने या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये किती पैसे जमा केलेले आहेत या संदर्भात आपण आता सर्व माहिती पुढे पाहणार आहोत। तर बघा, आता मी तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह स्क्रीनशॉट वगैरे दाखवणार आहे। तर या ठिकाणी बघा, एक महिला आहे
त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यांना त्यांना म्हणजे अगोदर त्यांना 1 रुपया सुद्धा मिळाला नव्हता. ही जी महिला आहे यांना बघा अगोदर 1 रुपया सुद्धा मिळाला नव्हता, तर यांना आता डायरेक्ट 3 महिन्याचे 4,500 रुपये मिळालेले आहेत. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता. तर या ठिकाणी बघा 4,500 रुपये यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले आहेत. तारीख पण तुम्ही पाहू शकता 14 तारखेचा, म्हणजे काल यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत. तुमच्यापैकी भरपूर महिलांच्या अकाउंटमध्ये काल पैसे जमा झालेले असतील. ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काळजी करण्याची गरज नाहीये, तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट मध्ये ऑनलाईन अर्ज सादर केलेले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर पण झालेले होते, परंतु त्यांना या योजनेचा 1ही रुपया मिळाला नव्हता, अशा सर्व महिलांना 3 महिन्याचे मिळून 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. ठीक आहे, तर बघा 3 महिन्याचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा 1,500 रुपये ह्या महिलांच्या खात्यात जमा होणार. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केली आहे आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये मागील टप्प्यांमध्ये जमा झालेले आहेत, अशा सर्व महिलांना सरकारकडून त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. कालपासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या महिलांना ऑलरेडी 3,000 रुपये मिळालेले आहेत अशा महिलांना 1,500 रुपये मिळत आहेत आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये अशा महिलांना 3 महिन्याचे पैसे मिळत आहेत. तर आता पैसे किती वाजेपर्यंत मिळतील सर्व डाऊट मी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आता मी तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत पैसे जमा होतील तर बघा या तारखेपर्यंत सर्व महिलांचे पैसे जमा होतील. महाराष्ट्र सरकारकडून आयोजित लाभार्थी वितरण सोहळा 14 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर येथे पार पडला आहे आणि या कार्यक्रमामध्ये या योजनेचा 3रा हप्ता वितरित केला जाणार आहे. तर बघा काल हा कार्यक्रम पार पडलेला आहे, सर्व घोषणा वगैरे झालेल्या आहेत आणि 3ऱ्या हप्त्याचे वितरण सुद्धा करण्यात आलेले आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांची अर्ज काही दिवसापूर्वी मंजूर झालेले होते त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा सर्व महिलांना सप्टेंबर 2024 ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. तर बघा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आता बघा ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज करणार आहेत, सर्वात महत्वाची नोटीस ही आहे की ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज करणार आहेत त्यांना जो लाभ मिळणार आहे तो सप्टेंबर महिन्यापासूनच मिळणार आहे, म्हणजे अगोदरच्या महिन्यांचे त्यांना पैसे मिळणार नाहीत. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. ज्यांनी खूप जास्त लेट केलेला आहे फॉर्म भरण्यासाठी अशा महिला म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केला असेल तर सप्टेंबर महिन्यापासूनच तुम्हाला लाभ मिळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा भरपूर जणांचा डाऊट होता की किती वाजेपर्यंत पैसे जमा होतील. तर बघा आज तारीख आहे 15 सप्टेंबर, आज आपण हा व्हिडिओ शूट करतोय. तर बघा आज तुमच्या अकाउंटमध्ये भरपूर महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतील. तर टायमिंगचं वगैरे काहीही नाहीये, टायमिंग कोणताही नाहीये की बाबा या टायमिंगलाच फिक्स पैसे येतील असं काहीही नाहीये, टायमिंग वगैरे काही नाहीये. पैसे तुमच्या अकाउंटमध्ये कधी पण क्रेडिट होऊ शकतात. आता मगाशी मी जो तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवला तो त्याचा जर टायमिंग बघितला तर 9:32चा तो SMS आहे AM, म्हणजे सकाळी 9:30 वाजता त्या महिलेच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले होते. तर पैसे तुमच्या अकाउंटमध्ये कधीही जमा होऊ शकतात. असा त्याचा फिक्स टायमिंग नाही की बाबा 4 वाजताच होतील 5 वाजताच होतील, अजिबात फिक्स टायमिंग नाहीये. पैसे केव्हा सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील. तर बघा 14 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर हा जो कालावधी आहे हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला 3ऱ्या हप्त्याचे सर्व पैसे मिळून जातील. आता ज्या महिलांना पैसे 1 रुपया मिळाला नाहीये त्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिलांना ऑलरेडी 3,000 रुपये मिळाले आहेत अशा महिलांना सुद्धा 1,500 रुपये मिळणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.